सकाळी 6ला इथं आम्ही आलोय. इथून त्यांच्या टोकन बघायला आलो की टोकन बंद केलं म्हणून सांगितलं. नंतर घरला जाऊ म्हणून त्यावेळेला आज काही मिळणार नाही. पहिली काळजी लोक अजून इथं आहेत. काल टोकन दिलेले. मग नंतर ते टोकन बंद केलं इकडवर चालू केलं. सकाळपासून आता 2 वाजे एक दीड वाजायला आहे. अजून ह्या ठिकाणालाच आहे. त्याच्यामुळे बाहेर जर कुठं जर एखाद्या केंद्रा ठिकाणी असतं तर चाललं असतं ते. इथं इथं रोज ही दुसरा पाठ आहे. काल येऊन गेलो आणि आज याने आलोय. कमी कमी 200-250 आता महिला इकडे आहेत बघा. 200-250 लोक हे काय करतात, वेळोवेळी येत नाहीत. काय या सांगतात 9ची टाइम आहे आणि 10ला चालू होते. 10ला गोंधळ होतोय बायकांचा. त्याच्याकडनं व्यवस्थित हे नियोजन इथं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये एसटी बस ही अत्यंत महत्वाची, सर्वसामान्य लोकांना महत्वाची मानली जाते. जीवनवाहिनी सुद्धा ह्याला म्हणली जाते. एकंदरीत बघितलं गेलं तर ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक लोक प्रवास करत असतात. त्यामध्ये ज्येष्ठांची संख्या, वृद्धांची संख्या जास्त आहे. अशातच जर बघितलं तर त्यांना 50% सवलत किंवा मोफत सवलत ही राज्य सरकारने करून दिलेली आहे. परंतु आता मी कोल्हापूर CBS वर आहे, म्हणजे मध्यवर्ती बस स्थानकावर आहे. काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर अशी बातमी समोर आल्या की वृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणावर त्यांचं जी नॅशनल मोबिलिटी कार्ड आहे ते काढण्यासाठी त्यांना धडपड करावी लागते. तारेवरची कसरत त्यांना करावी लागत आहे. अशातच आता कोल्हापूर मधील काही वृद्ध लोक आपल्या सोबत आहेत. मामा, नेमकी काय परिस्थिती दिसत्या? किती वेळ झाला तुम्ही इथं थांबलायचा आणि एकंदरीत काय परिस्थिती दिसत्या तुम्ही काढण्याबाबत नेमकं? सकाळी 6 वाजता आलोय आम्ही. मग आता नंबराच्या जर शेजारी आलो. आता नेमकं तुम्ही किती दिवस झालं हेलपाटे घालतासा इथं काय? काल येऊन गेलो. काल काय मिळालं नाही. आणि नेमकं तुम्हाला आता मोफत कार्ड आहे का 50% सवलत आहे का? मोफत. आता त्यांनी सांगणार मोफत काय म्हणून. नेमकी काय परिस्थिती जाणवत्या? 50% सवलत आहे. 10ला या म्हणतात. 10ला या म्हणतात म्हटलेला गर्दी भरपूर फुल होते एकदम. कमी कमी 200-250 आता महिला इकडे आहेत बघा. 200-250 लोक हे काय करतात, वेळोवेळी येत नाहीत. काय या सांगतात 9ची टाइम आहे आणि 10ला चालू होते. 10ला गोंधळ होतोय बायकांचा. त्याच्याकडनं व्यवस्थित हे नियोजन इथं नाही आहे. नेमकी काय परिस्थिती जाणवत्या? वृद्ध लोक आहेत, वयाच्या 50-60 वयापासून त्यांना वेगवेगळ्या आजारानं त्रस्त असून सुद्धा ती येतात एसटीसाठी. नेमकी शासनाकडे किंवा एकंदरीत महाराष्ट्र राज्य महामंडळाकडे काय मागणी करतात? मागणी म्हणजे कसं, वयस्कर महिला आहेत त्यांनी काय करायला पाहिजे बाबा, इथं नंबर न लावण्यासाठी एक कॉन्स्टेबल नाहीतर एक होमगार्ड ची योजना करावी पाहिजे. आणि त्या पाळीप्रमाणे त्या महिला बसत बसत येतात, त्यांनी सोय करून दिली पाहिजे. आजी, नेमकं कुणीकडनं आलाय तुम्ही आणि किती वेळ झालं बसलाय इथं स्टँडवर? 7 वाजेपर्यंत बसलो. कुणीकडनं आलाय? बुधवार पेठ कोल्हापूर. आतापर्यंत नाही. मामा, नेमकं काय सांगशीला? एकंदरीत सगळ्याकडनं तुम्हाला आतनं काय म्हणलंय की बाबा मिळेल नाही मिळेल असं काय सांगितलंय का? काही नाही असं काय सांगितलेलं नाही? नाही काय नेमकं काय म्हणलेत? काय तुम्ही आलाय कधीपासून? काय 7ला सकाळी अजून नंबर यायचा आहे. सकाळी 7 वाजता येऊन सुद्धा अजून नंबर आलेला नाही तुमचा? नाही आले. नेमकं तुम्ही आत विचारलंच की काय झाले बाबा काय नाही? विचारणार आता, विचारणार ना आता विचारणार. नंबर आल्यावर विचारणार आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ये जा असत्या. काही अजून मोठ्या प्रमाणावर एकंदरीत जर बघायला गेलं तर कोल्हापूर हे महत्वाचं केंद्र किंवा महत्वाचं एक CBS स्टेशन म्हणून ओळखलं जाते. आणि काही लोक सुद्धा ह्या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावर गर्दी सुद्धा आपल्याला दिसून येते. कारण कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर जे महत्वाचं केंद्र म्हणून त्याला बघितले जाते. कोकण असू दे किंवा तिकडे मराठवाडा, विदर्भ जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी या ठिकाणी दिसते. एकंदरीत काय मामा, काय परिस्थिती दिसत्या? तुम्ही आता मी बघितल्या, तुम्ही इकडं आलायसा. मग तुम्ही किती वाजता आलायचा? काय सकाळी 6ला इथं आम्ही आलोय. इथून त्यांच्या टोकन बघायला आलो की टोकन बंद केलं म्हणून सांगितलं. नंतर घरला जाऊ म्हणून त्यावेळेला आज काही मिळणार नाही. पहिली काळजी लोक अजून इथं आहेत. काल टोकन दिलेले. मग नंतर ते टोकन बंद केलं इकडवर चालू केलं. सकाळपासून आता 2 वाजे एक दीड वाजायला आहे. अजून ह्या ठिकाणालाच आहे. नेमकं आता तुम्ही कुठल्या गावाकडनं आलाय? आम्ही आलो तर पन्हाळा तालुक्यात आलोय म्हणून का कोतकोले. आता तुम्हाला 50% कार्ड सवलत आहे का? फ्री मध्ये, मोफत मध्ये आहे, फ्री मध्ये आहे. काय आता परिस्थिती? तुम्ही का सकाळी आलाय
जेवलाचला काही किंवा नसशिला जेवणाचं कोण मिळणार तर जेवणाचा काय संबंध जेवण मिळतच नाही आणि आणायचं कुठं नाही इथनं पाळी सोडून चालत नाही आणि मग भांडणं होत्या तिथं माझी पाळी गेली तुझी पाळी गेली अशी करतात का लावू चालतोय त्याला काय करणार आता मागणी काय नेमकं तुम्ही करशिला महामंडळाकडे नेमकं एसटी मंडळाकडे माही केंद्र आहे तर ज्या ज्या ठिकाणी माही केंद्र असलं त्या ठिकाणी त्या ज्या गावाला करता आलं असतं करता आलं प्रत्येक गावावर करायला पाहिजे हे त्यांच्याकडनं काय नेमकं कोल्हापूरमध्ये येऊनच करायचं असं म्हणले म्हणलेलं नाही बरं चाललंय म्हणून आम्ही येतोय आता करते घालायचं कोणाला ठरवायचं करायला पाहिजे प्रत्येक गावावर गेलं पाहिजे काय आता काय नेमकी परिस्थिती काय आहे तुमच्यावर आता तुम्ही एकंदरीत 7 वाजता आलायसा अजून सुद्धा नंबर तुमचा आलेलाच नाही म्हणजे नेमकं तुम्ही काय म्हणशील तुम्हाला काय वाटतंय काय बाबा परिस्थिती एवढी बिकट 6-6 तास झालं 8-8 9-9 तास झालं तुम्ही थांबलाय होय होय बसून आता काय करणार त्याला काय परिस्थिती अशी वाईटच आहे होय. त्याच्यामुळे बाहेर तर कुठं जर एखाद्या केंद्रा ठिकाणी असतं तर चाललं असतं ते इथं तर इथं रोज अशी दुसऱ्याला पाठायो काल येऊन गेलो आणि आज याने आलोय काय आता सर शासनाला काय सांगशील की तुम्ही वृद्ध लोक आहेसा तुम्हाला जास्त ताप होती किंवा तुमच्या बाबा बीपी शुगर वेगवेगळ्या आजार असतो तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही येतायसा काय नेमकं शासनाला काय सांगशील त्याला काय सांगा ज्या ज्या गावांनी माहिती केंद्र ज्या ज्या गावात असतात त्या ठिकाणी तिकडे परवानगी असावी आणि त्यांनी तिथं आम्हाला करून द्यावं आम्हाला एवढा त्रास होणार नाही तर आम्ही 2 दिवस येतो या काय करणार पुढे आम्ही आम्हाला काय वाटते परिस्थिती कुठनं आलाय तुम्ही आणि काय परिस्थिती दिसते आहे काय परिस्थिती आता इथं आलोय ती परिस्थिती आता काय सकाळी 6ला आलो सकाळी 6 वाजल्यावर इथं उभा जायला पाहिजे आता काय करायचं आता काय काढलं तरी काढलंच पाहिजे मावशी कुणीकडनं आलायसा तुम्ही कुणीकडनं आलायसा आणि काय परिस्थिती दिसते तुम्ही किती वाजता आलाय 7 वाजता आले. 7 वाजता आलाय काय तुम्ही 7 वाजता सकाळी एवढ्या लवकर येऊन ती उघडताय 10 वाजता तुम्ही 7 वाजता एवढ्या लवकर तुम्हाला बोलवले बोलवलं नाही खरं नंबर येत नाही म्हणून आलो. तुम्ही दिवसभर थांबणार असं तुम्हाला कुणी असं तुम्ही कोणी सांगितलेलं नाही की बाबा दिवसभर थांबू नका नाही तर ठीक आहे मावशी आजी कुणीकडनं आलायसा आम्ही कोल्हापुरात आले. कोल्हापुरातच टेमलाय ना टेमलाई नाकडनं आलाय तुम्हाला काय सरकारला काय सांगशीला तुम्ही आता वृद्ध लोक आहेसा तुम्हाला आजार वगैरे असतात वेगवेगळे तुम्ही काय सांगशीला यांना कारण की 7 वाजल्यापासून जर बघितलं तर 7 वाजता तरुण पोरं सुद्धा बसत नाही मग काय तुम्ही वृद्ध असून तुम्ही इतक्या वेळ बस हो हो बरोबर आहे ठीक आहे. सरकारला काय सांगशीला सरकारला काय सांगायचं आता आमचीच ही चूक आहे सोडा. तुमची काय चूक आहे आम्ही लवकर येऊन बसलो नाही तिची तुम्ही सरकारला काय सांगशीला 7 वाजल्यापासून आलायसा तुम्ही त्यानंतर तुम्ही जेवलं पण नसशीला किंवा थांबलाशीला नेमकं तुमची मागणी काय बाबा लवकर प्रोसेस होऊन दे का काय होऊन दे लवकर होऊ दे म्हणून काय का आपण जर बघितलं तर ही परिस्थिती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदरीत संपूर्ण भागामध्ये आपल्याला दिसून येते कारण की ह्या ठिकाणाहून किंवा ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला कोल्हापूरमध्ये असू दे किंवा एकंदरीत महाराष्ट्रामध्ये असू दे जास्त दिसून येते 50% सवलत राज्य सरकारने केलेली आहे त्याचबरोबर ज्येष्ठांना मोफत सुद्धा एसटी प्रवास केलेला आहे या एकंदरीत प्रवासाला घेऊन किंवा या एकंदरीत माहितीला घेऊन बातमीला घेऊन लोक इथं आलेले आहेत की आम्हाला कार्ड मिळावं 7 वाजल्यापासून म्हणा किंवा सकाळपासून इथं लोकांची रेलचेल आपल्याला दिसून येते 7 वाजता लोक आपली कामं सोडून सुद्धा इथं आलेले आहेत त्यांच्यावर अजून सुद्धा त्यांचे काही लोकांचे नंबर सुद्धा इथं आलेले नाहीत तरी देखील लोक एक छोट्याशा आशेने म्हणा किंवा आपला नंबर येईल आणि आपल्याला कार्ड मिळेल या आशेने इथे लोक थांबलेले आहेत पैसे देऊन वेळ वाया आणि त्यात आणि पैसे देऊन हा सगळा कारभार करावा लागतो एकंदरीतच आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्यांच्याकडून आपण जाणून घेतले की सकाळी 7 वाजल्यापासून ते पहाटे संध्याकाळ होईपर्यंत सुद्धा त्यांना थांबावं लागते किंवा पहाटे सुद्धा त्यांना यावं लागते आपण बघितल्यात की त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत राज्य परिवहन महामंडळानं त्यांची ही बाजू जाणून किंवा त्यांच्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्या जाणून त्याच्यावर अंमलबजावणी करणं महत्वाचं आहे कारण की काही लोक पन्हाळा असून दे ज्या ठिकाणी बस नाहीत त्या ठिकाणाहून सुद्धा वृद्ध आलेले आहेत त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं सुद्धा ही महत्वाचं असणार आहे त्यामुळं राज्य परिवहन महामंडळाने याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कॅमेरामॅन सुरेश पाटील सोबत मी साजिद पिरजादे तरुण भारत कोल्हापूर